आपल्याला मसाला भात करायचा आहे, त्याच्यासाठी आपण बघायचं आहे खूप छान अशा पद्धतीमध्ये मसाले भात केलेला आहे. त्याच्यावरती तुपाची धार सोडलेली आहे. मस्त असा मसाले भात लागून येतो. त्यासाठी एवढ्या लागणाऱ्या अशा भाज्या मी भरपूर अशा भाज्या माझ्याकडे भरपूर अशा भाज्या अवेलेबल होत्या, त्या मी घातलेल्या आहेत. बघा, याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. जेवढ्या ज्या आहेत तेवढ्या मी अशा प्रकारेमध्ये तुम्हीही करू शकता. नंतर त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर हे डाळ घ्यायची आहे, तूर डाळ, मूग डाळ आणि काजू बदाम घ्यायचे आहेत, जिरेपुडी घ्यायची आहे, नंतर बडीशोप घ्यायची आहे, शेंगदाणे आणि वाटाणा घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये असं मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. बघा, धुवून निवडून मस्तपैकी 15 ते 20 मिनटं निवडून मी ठेवलेले होते, धुवून ठेवलेले होते. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, तर खडा मसाला, जिरे टाकून चांगली तडतडून दिली आहे. त्याच्यानंतर मी कांदा भाजून घेतला आहे. पूर्ण लालसर होईपर्यंत मी कांदा भाजून घेतला होता. बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही सेम अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचा आहे. चांगला मसाला, जो खडा मसाला जो होता ना, तो तुम्ही कडकडून चांगला भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यानंतरच मग त्याच्यामध्ये कांदा, अद्रक, लसूण टाकून घ्यायचा आहे. आपण हिरव्या मिरच्या आहे, त्या हिरव्या मिरच्या फाडून टाकायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फाडून म्हणजे चिरून टाकायचे आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, टोमॅटो, बटाटा टाकायचा आहे. पूर्णपणे असं हलवून घ्यायचं आहे. टोमॅटो, बटाटा वगैरे टाकून पूर्ण असं मिक्स एकदम असं मिश्रण करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय टाकायचं, हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आपल्याला मॅगी मसाल्याचे 2 पुड्या टाकायच्या आहेत. तर धनापूड टाकायचे आहे. हे पूर्णपणे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे दाखवलेलं होतं वाळला वाटाणा वगैरे, ते पूर्ण त्याच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे. मी पालकची भाजी भरपूर टाकली होती याच्यामध्ये. पालकची भाजी पण अशी एकदम अशी घोसळून घेतलेली आहे. बघा, ह्याच्यामध्ये मी अशी पूर्णपणे अशी एकजीव अशी करून घ्यायची आहे. एकजीव केल्यानंतर आपल्याला काय करायचं, तर इंद्रायणी तांदूळ 15 मिनटं भिजवलेला होता मी, तो ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. बघा, असा पूर्णपणे तांदूळ टाकून तुम्हीही अशा प्रकारे भात करू शकता. 10 मिनटं त्याच्यामध्ये ठेवून नंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार, पाणी टाकायचं आहे 1.5 तांबी, नंतर शिजेल तसं पाणी वापरून आपला हा भात रेडी झालेला आहे. अशा पद्धतीमध्ये तुम्हीही अशा पद्धतीमध्ये भात करून बघा, खूप छान असा भात लागून येतो.